त्याच्या घडीला नीट परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं तर विद्यार्थ्याला नीट परीक्षा देण्यासाठीचे कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. म्हणजेच विद्यार्थी आपल्या कितीही वयापर्यंत नीटची परीक्षा त्या ठिकाणी देऊ शकतो. त्याचबरोबर अटेम्प्टची सुद्धा लिमिट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नाही. विद्यार्थी नीटची परीक्षा कितीही अटेम्प्ट त्या ठिकाणी देऊ शकतो. परंतु नीट UG 2024ची पेपर लीक झाल्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यानुसार NTAनी राधाकृष्णन समिती त्याच ठिकाणी स्थापन केली आणि राधाकृष्णन समितीने पुढं भविष्यात कधीही पेपर लीक होऊ नये यासाठी NTAला काही शिफारसी किंवा सूचना केलेल्या होत्या. त्या सूचनांचं अंमलबजावणी व्यवस्थित न झाल्यामुळं नीट UG 2026चा सुद्धा पेपर लीक प्रकरण आता सध्याच्या घडीला गाजतंय आणि NTA डिग्निटीवर मोठ्या प्रमाणावर संशय त्या ठिकाणी व्यक्त केला जात असतानाच NTA पुढील वर्षीपासून नीट परीक्षेमध्ये काही मोठ्या सुधारणा करताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्या संदर्भातले कठोर पावलं NTA कडून त्या ठिकाणी उचलले जात असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रामध्ये आलेल्या एका बातमीनुसार NTA नीटसाठी कमाल वयोमर्यादेची अट पुढील वर्षीपासून त्या ठिकाणी लागू करू शकते. त्याचबरोबर अटेम्प्टची सुद्धा म्हणजेच अटेम्प्ट कॅप सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागू शकतं. याचा परिणाम नीट UG 2026ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर काय होऊ शकतो, त्याचबरोबर या संपूर्ण निर्णयाचे विद्यार्थ्यांना कोणते फायदे आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे कोणते नुकसान आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल. नीट UGचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्याचे ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनल मार्फत आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. हे जे काही सुधारणा आहेत ते नेमक्या कधीपासून लागू होतील हे निश्चित आत्ता सांगितलं जरी नसेल तरी पुढील वर्षीपासून याच्यामधल्या काही सुधारणा NTA निश्चित त्या ठिकाणी करू शकतं. तशा प्रकारची माहिती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली आहे. सविस्तर विषय समजून घेऊयात. विषयाकडे जाऊयात. विषय आहे नीट UG परीक्षेत वयोमर्यादा आणि प्रयत्नांची अट याविषयी डिटेल डिस्कशन करणार आहोत. हिंदुस्तान टाइम्समध्ये एक बातमी आज आल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी मोठा संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे की वयोमर्यादेची अट नेमकी कधीपासून त्या ठिकाणी लागू होऊ शकते आणि प्रयत्नांची अट म्हणजे अटेम्प्ट कॅप जे आहे म्हणजे किती अटेम्प्टपर्यंत विद्यार्थी नीटची परीक्षा देऊ शकतो याविषयी सुद्धा त्या बातमीमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सविस्तर आपण पुढे पाहूयात. रिनीटची तुम्ही तयारी करत असाल म्हणजे जी काही 21 जूनला रिनीट परीक्षा होणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या कट ऑफ मंत्रा ॲपमध्ये आपण वेगवेगळ्या नामांकित कोचिंग क्लासेसच्या टेस्ट सिरीजच्या लिंक त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. संपूर्ण देशभरातील 7 नामांकित कोचिंग क्लासेस आहेत. त्यांच्या टेस्ट सिरीज सध्या चालू आहेत. काही मोफत आहेत, काही पेड आहेत. त्यांचे होम पेजच्या लिंक ज्या आहेत टेस्ट सिरीजच्या त्या एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी आपण छत्रपती अकॅडमी पुणेच्या कट ऑफ मंत्रा ॲपच्या होम पेजवर फ्री बुकलेट अशा प्रकारचा टॅब दिलेला आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या टेस्ट सिरीज त्या ठिकाणी चेक करू शकता. ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. मुख्य प्रस्तावित बदल. नुकत्याच झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्णन समितीने वैद्यकीय प्रवेशासाठी काही महत्त्वाच्या शिफारसी केलेल्या आहेत. पहिला आहे कमाल वयोमर्यादा. सध्या जास्तीत जास्त वयाची अट नाही. नवीन प्रस्तावानुसार भविष्यात एक ठराविक कमाल वयोमर्यादा अप्पर एज लिमिट निश्चित केली जाऊ शकते. म्हणजेच सध्या नीटला जर आपण बघितलं तर किमान वयोमर्यादा आहे म्हणजे विद्यार्थ्याचं किमान वय किती असावं नीट परीक्षा देण्यासाठीची याची वयोमर्यादा आहे ती काय आहे 17 वर्षे. हे कधी पूर्ण केलं पाहिजे विद्यार्थी ज्या वर्षी तो नीटची परीक्षा देतोय त्या वर्षीच्या 31 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्याचं वय जे आहे 17 वर्ष पूर्ण असलं पाहिजे ही किमान वयोमर्यादा आहे. परंतु कमाल वयोमर्यादा मॅक्सिमम एज लिमिट जे आहे सध्याच्या घडीला नाही. म्हणजे वयाच्या कितव्याही वर्षीपर्यंत विद्यार्थी नीट परीक्षा त्या ठिकाणी देऊ शकतो. कमाल वयोमर्यादा निश्चित नाही. ती येणाऱ्या काळामध्ये निश्चित केली जाऊ शकते. प्रयत्नांवर मर्यादा. सध्या विद्यार्थी किती वेळा परीक्षा देऊ शकतात मात्र ही संख्या आता मर्यादित उदाहरणार्थ 3 किंवा 4 वेळा केली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना 3 अटेम्प्ट किंवा 4 अटेम्प्ट किंवा कॅटेगरीनुसार अटेम्प्टमध्ये येणाऱ्या काळात चेंजेस होऊ शकतात. परंतु हे अटेम्प्ट म्हणजेच अटेम्प्ट कॅप लागण्याची सुद्धा शक्यता असल्याचं हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीमध्ये सांगितलेलं आहे. CBT मोड हे तर शिक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जाहीर सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षीपासून कम्प्युटर बेस्ड टेस्ट सध्या परीक्षा पेन आणि पेपर OMR पद्धतीने होते. भविष्यात ही परीक्षा टप्प्याटप्प्याने ऑनलाईन स्वरूपात घेण्याचे नियोजन आहे. टप्प्याटप्प्याने म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी 2027ची नीट जी आहे
ही ऑनलाईन होणार असल्याचंच त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. परंतु हे वयोमर्यादा किंवा अटेम्प्ट कॅप ह्याबाबत कधी लागेल, हे पुढच्या वर्षी लागेल किंवा त्याच्या पुढच्या वर्षी, किंवा जशा प्रकारे त्या ठिकाणी सोय आणि विद्यार्थ्यांचा विचार करून NTA त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतं. परंतु हे जे काय CBT मोड हे पुढच्या वर्षीपासून असणार आहे. परंतु वयोमर्यादा लागल्यानंतर किंवा प्रयत्नांची मर्यादा लागल्यानंतर नीट UG 2026ची तयारी करणारे विद्यार्थी, यावर्षी नीट देणारे विद्यार्थी यांच्यावर काय परिणाम होतो, यांचे फायदे तोटे काय आहेत ते सुद्धा डिटेल आपण समजून घेणार आहोत. सध्याचे नियम आणि भविष्यात होऊ शकणारे बदल आपण या ठिकाणी घेऊयात. निकष आहे सध्याची स्थिती आणि भविष्यातील प्रस्तावित बदल. याच्यामध्ये किमान वय सध्या 17 वर्ष 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण असणं गरजेचं आहे. भविष्यातील प्रस्तावित बदल याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, 17 वर्ष त्या ठिकाणी असणार आहे. कमाल वयोमर्यादा मॅक्सिमम एज लिमिट नीट देण्यासाठी सध्या कोणतीही मर्यादा नाही, परंतु भविष्यात ठराविक उच्च वयोमर्यादा निश्चित केली जाऊ शकते. म्हणजे 17 ते जास्तीत जास्त 25 वर्ष किंवा 26 वर्ष अशा प्रकारची वयोमर्यादा त्या ठिकाणी निश्चित केली जाऊ शकते. त्या दृष्टीने NTA त्या ठिकाणी विचार करत असल्याचं वृत्तपत्र त्या ठिकाणी सांगतायत. प्रयत्नांची मर्यादा अटेम्प्ट कॅप ज्याला आपण म्हणतो सध्या अमर्यादित आहेत. विद्यार्थी नीटचे किती अटेम्प्ट देऊ शकतो, किती वेळा परीक्षा देता येते, परंतु या ठिकाणी भविष्यात प्रयत्नांवर मर्यादा आणली जाऊ शकते. उदाहरणार्थ 3 ते 4 अटेम्प्टच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देण्यासाठी सुविधा कदाचित मिळू शकते. परीक्षेचे स्वरूप सध्या ऑफलाईन आहे, येणाऱ्या काळामध्ये ऑनलाईन CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्या ठिकाणी होऊ शकते. परीक्षेचे टप्पे सध्या संपूर्ण देशभरामध्ये एकाच वेळीच एकाच टाइमला एकच परीक्षा त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर CBT झालं तर बहुस्तरीय परीक्षा मल्टी स्टेज एक्झाम त्या ठिकाणी होऊ शकते. कारण एकाच वेळी मल्टी स्टेज जेव्हा ऑनलाईन परीक्षा होते जवळपास 1.5 ते 2 लाख विद्यार्थ्यांचीच व्यवस्था एका वेळेत त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळं 22 लाखाच्या आसपास जर आकडा असेल तर मल्टी स्टेज एक्झाम त्या ठिकाणी कदाचित येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते. स्पष्टीकरण सध्या विद्यार्थी 12वी नंतर 5-6 वर्ष ड्रॉप घेतात विद्यार्थ्यांचा वेळ वाचवण्यासाठी आणि स्पर्धेतील विषमता कमी करण्यासाठी या अमर्यादित प्रयत्नांना आळा घालण्यावर सरकार विचार करत आहे. स्पर्धेतील वाढती विषमता कशामुळे निर्माण होते, नवशिक्य विद्यार्थी किंवा जे फ्रेशर विद्यार्थी आहेत ते दरवर्षी जवळपास 50% आसपास असतात. एक टेंटेटिव्ह आकडा मी घेतलेला आहे. 1 ते 2 वर्ष ड्रॉप घेतलेले विद्यार्थी नीट देणारे 30% आणि 3 पेक्षा जास्त वर्ष ड्रॉप घेतलेले विद्यार्थी 20% असतात या ठिकाणी. त्यामुळे जे काही फ्रेशर विद्यार्थी आहेत यांच्यावर कॉम्पिटिशनचं बर्डन जे आहे ते थोडंसं जास्त पडताना आपल्याला पाहायला मिळतं. ही आकडेवारी जी आहे ती प्राथमिक स्वरूपात आपण समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी दर्शवलेली आहे. अशीच आकडेवारी असेल असं नाही, परंतु याच दरम्यान अशी आकडेवारी असू शकते. पुढे जाऊयात. नवीन नियम लागू झाल्यास होणारे फायदे काय काय होणार आहेत. समजा वयोमर्यादा लावली, कमाल वयोमर्यादा लावली किंवा अटेम्प्ट कॅप लावले तर त्याचे नक्की फायदे काय आहेत, त्याचे बेनिफिट काय आहेत. समान पातळीवर स्पर्धा, नवशिक्या फ्रेशर्स विद्यार्थ्यांची स्पर्धा थेट 4-5 वर्ष तयारी करणाऱ्या अनुभवी ड्रॉपर्स सोबत असते. प्रयत्नांवर मर्यादा आल्यास ही स्पर्धा अधिक योग्य आणि समान पातळीवर येईल, हा पहिला फायदा आहे. वेळेची बचत, अनेक विद्यार्थी स्वतःच्या आयुष्यातील 5 ते 6 वर्षे एकाच परीक्षेत अडकून राहतात. मर्यादा आल्यास विद्यार्थी वेळेतच इतर चांगले करिअर पर्याय, उदाहरणार्थ MBBS नाही मिळालं तर त्या मार्क्सवर BDS किंवा BAMS किंवा BHMS किंवा फिजिओथेरपी किंवा फार्मसी इतर वैद्यकीय कोर्सेसला त्या ठिकाणी विचार करू शकतात. अटेम्प्टवर मर्यादा आली किंवा वयांवर त्या ठिकाणी मर्यादा आली तर. मानसिक तणावात घट, दरवर्षी परीक्षा देणे आणि अभ्यास आल्यास पुन्हा तोच अभ्यास करणे यामुळे येणारे नैराश्य विद्यार्थ्यांमध्ये कमी होईल. कोचिंग क्लासेसवर नियंत्रण त्या ठिकाणी येऊ शकतं. या संपूर्ण जो बदल NTA जर पुढच्या वर्षीपासून लागू केले तर कोचिंग क्लासेसवर कशा प्रकारे नियंत्रण येऊ शकतं. विद्यार्थी जेवढी जास्त वर्ष ड्रॉप घेतात तेवढा जास्त फायदा खाजगी कोचिंग क्लासेसचा होतो. या निर्णयामुळे त्यांच्या व्यावसायिक लोटीला काही प्रमाणात आळा बसेल. ड्रॉपर विद्यार्थी असेल तर पुन्हा ते क्लास त्या ठिकाणी लावतात, त्या ठिकाणी त्यांना ड्रॉपरचे विद्यार्थी सुद्धा मिळतात. त्यामुळे जर अटेम्प्ट कॅप आला किंवा वयोमर्यादेची अट आली तर त्या ठिकाणी ड्रॉपर विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. त्याचा परिणाम थेट कोचिंग क्लासेस बिझनेसवर त्या ठिकाणी होणार आहेत. हे काही फायदे आहेत येणाऱ्या काळातले. नवीन नियम लागू केल्यास होणारे नुकसान काय काय आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर हा एक अन्याय होऊ शकतं, कारण शहरी विद्यार्थ्यांकडे लहानपणापासूनच तयारीचे साधन असते. ग्रामीण विद्यार्थ्यांना आवाका समजून तयारी करायला जास्त वेळ लागतो. मर्यादा आल्यास त्यांचे नुकसान या ठिकाणी होऊ शकते. ग्रामीण भागामध्ये जे काय आहे नीटची अवेअरनेस आहे ते खूप उशिरा त्या ठिकाणी निर्माण होते आणि अशा विद्यार्थ्यांना जर नीटच्या अटेम्प्टची अट किंवा वयोमर्यादेची अट आली तर त्या विद्यार्थ्याचं त्या कंडिशनमध्ये नुकसान होऊ शकतं. हे पहिलं नुकसान आहे.
सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ. जे विद्यार्थी आधीच 2-3 वर्षापासून तयारी करत आहेत त्यांच्यावर अचानक नवीन नियम लादल्यास त्यांच्यावर मोठा अन्याय होऊ शकतो. अपवादात्मक परिस्थिती. एखाद्या विद्यार्थ्याचे आजारपण किंवा आर्थिक अडचणीमुळे सुरुवातीचे 1-2 वर्ष वाया गेल्यास गुणवत्ता असूनही तो केवळ प्रयत्नांची मर्यादा संपल्यामुळे MBBS ॲडमिशन असेल किंवा मेडिकल ॲडमिशनला मुकू शकतो. हे सुद्धा एक नुकसान आहे. लेट ब्लूमर्स. ज्यांना वयाच्या 20त किंवा उशिरा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावेसे वाटते त्यांच्यासाठी हे दरवाजे कायम बंद होतील. वयाची अट किंवा अटेम्प्टची अट झाली तर जे उशिरा निर्णय घेतील MBBS करण्याचा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा, तर त्यांच्यावर सुद्धा हे नुकसान होतं. हे काही नुकसान आहे. फायदे आणि नुकसान याबद्दल तुमचं जे काही मत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मांडू शकता. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे मत एका ठिकाणी आलं तर आपल्यालाही त्यातून कळेल की हा जो काही निर्णय आहे तो खरंच फायद्याचा येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहे का. पुढे जाऊयात. प्लॅन बी म्हणून इतर उत्तम वैद्यकीय पर्याय. केवळ MBBS वर अवलंबून राहण्याऐवजी खालील अभ्यासक्रमाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ सध्याच्या घडीला आलेली आहे. NTA हे जे काही बदल आहे ते कधीपासून लागू करू शकतं हे जरी निश्चित नसलं तर NTA लवकरच हे बदल आहेत. येणाऱ्या पुढच्या वर्षापासूनच काही बदल NTA त्या ठिकाणी करू शकतं. त्यामुळे नीट UG 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे पर्याय किंवा प्लॅन बी असणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामध्ये BAMS आहे, संधी त्याच्यामध्ये उच्च आहेत. BDS आहे, दंतचिकित्सक संधी चांगली आहे. होमिओपॅथी, BPTH, फार्मसी याच्यामधली वाढती संधी आहे. याचा सुद्धा विद्यार्थ्यांनी विचार करायला पाहिजे. सल्ला. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून योग्य समुपदेशन घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम आणि निष्कर्ष. सध्याच्या परीक्षेवर कोणताही परिणाम नाही. या सगळ्या निर्णयाचा नीट UG 2026 वर काही परिणाम होणार आहे का, की आता कुठलेच नवीन बदल त्या ठिकाणी लागू होणार नाहीत. 21 जून 2026 ची जी काही परीक्षा आहे त्याच्यामध्ये जसं मागचे नियम आहेत तेच विद्यार्थ्यांना त्याही परीक्षेला लागू असणार आहेत. कुठलेही नवीन बदल आता विद्यार्थ्यांवर NTA थोपवणार नाही. हे जे बदल आहेत ते भविष्य काळामध्ये किंवा पुढच्या वर्षीपासून लागू होणारे बदल असू शकतात. हे सर्व बदल सध्या केवळ प्रस्तावित आहेत. त्यामुळे 26 ची चालू प्रवेश प्रक्रिया किंवा पुनर्परीक्षेवर या नवीन नियमांचा कोणताही परिणाम होणार नाही. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. पुढील वर्षासाठी ड्रॉप घेणाऱ्यांसाठी मात्र हा एक धोक्याचा इशारा आहे. कारण NTA पुढील वर्षापासून निश्चितच याच्यातले काही बदल तरी लवकर त्या ठिकाणी लागू करणार आहे. जे विद्यार्थी कमी गुण असल्यामुळे पुढील वर्षी 2027 मध्ये पुन्हा एकदा ड्रॉप घेण्याचा विचार करत आहेत त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अचानक नियम लागू झाल्यास मोठे नुकसान त्या ठिकाणी होऊ शकते. निष्कर्ष. नीट मधील वाढती स्पर्धा रोखण्यासाठी बदल आवश्यक आहेत. मात्र वयोमर्यादा किंवा प्रयत्नांवरील निर्बंध अचानक लागू न करता ते टप्प्याटप्प्याने लागू करणे गरजेचं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. जे विद्यार्थी नीट UG 2027 ची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना किमान 8 ते 9 महिने अगोदर जे काही बदल होणार आहे ते NTA ने सांगणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने विद्यार्थी प्रिपरेशन त्या ठिकाणी करू शकतात. तर हे काही बदल आहेत. वयोमर्यादा, अटेम्प्ट कॅप, त्याचबरोबर CBT मोड असे काही समितीने सुचवलेल्या शिफारशी आहेत त्या लवकरच NTA लागू करेल अशा प्रकारच्या बातम्या वेगवेगळ्या हिंदी न्यूज पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. परंतु नीट UG 2026 वर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. सध्या कुठलेही नवीन नियम जे आहेत या परीक्षेवर लागू होणार नाहीत. हे जे काही बदल आहेत ते येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा विचार NTA त्या ठिकाणी करत असल्याचं सांगितलं जात आहे. ते सिरीजच्या लिंक आपल्या कट ऑफ मंत्र ॲपमध्ये आहेत. ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये इन्क्लूड व्हायचं आहे, सहभागी व्हायचं आहे, त्याविषयी अधिक माहिती घ्यायची आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.